हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण NMMS या एक्झामची शालेय क्षमता चाचणी पेपर क्रमांक 2 ही सराव प्रश्नपत्रिका आपण स्पष्टीकरणासह सोडवणार आहोत. यामध्ये एकूण गुण आहेत 90, वेळसुद्धा 90 मिनिटे आहे आणि प्रश्नसुद्धा 90च आहेत. तर NMMS या एक्झामचे आपण पेपर क्रमांक 1 GMAT आणि पेपर क्रमांक 2 SAT या विषयांचे आपण खूप प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत. त्या सर्व प्रश्नपत्रिकांचे तुम्हाला जर लिंक्स पाहिजे असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता. आणि तुम्ही जर अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला यापुढे सोडवलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचतील. चला तर मग सोडूया आपण. त्यामध्ये पहिला प्रश्न बघा काय आहे. कवक टिंबटिंब असते तर कवक कसे असतात? परपोषी. कुजलेल्या कार्बनी पदार्थावर जगणारा खालीलपैकी घटक कोणता आहे? तर कुजलेल्या कार्बनी पदार्थावर जगणारा बुरशी हा घटक आहे. स्वाईन फ्लूचा संसर्ग टिंबटिंबमुळे होतो. स्वाईन फ्लूचा संसर्ग डुकरांमुळे होतो, कारण त्याचे विषाणू हे डुक्कर या प्राण्यामध्ये असतात. त्वरित उपचारासाठी टिंबटिंब क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी फोन केला जातो. तर रुग्णवाहिकेसाठी 108 या क्रमांकावर फोन केला जातो. त्वरित आपल्याला रुग्णवाहिका आपल्यापर्यंत पोहोचते. हिवताप ॲनाफिलिस म्हणजे हिवताप हा ॲनाफिलिस डासाची मादी चावल्यामुळे होतो. तर क्युलेक्समुळे कोणता रोग होतो? तर हत्ती रोग होतो. घर्षण बल हे टिंबटिंब चुंबकीय बल आहे. तर घर्षण बल हे विद्युत चुंबकीय बल आहे. सूत्र पूर्ण करायचं आहे आपल्याला. दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ. पर्याय क्रमांक 2. पिचकारी हा एक प्रकारचा टिंबटिंब आहे. तो एक प्रकारचा पंप आहे. विद्युत प्रवाहाचे SI एकक कोणते आहे? विद्युत प्रवाहाचे SI एकक आहे एम्पियर. कुंतल व स्क्रू या संहितेस टिंबटिंब म्हणतात, तर त्यास विद्युत चुंबक असं म्हणतात. अल्फा कणावर टिंबटिंब असतो. अल्फा कणावरती धनप्रभार असतो. बीटावरती ऋणप्रभार असतो. चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. बघा, यामध्ये चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 2 चॅडविक, कारण चॅडविकने न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे, अणूचा नाही. ऑक्सिजन या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण खालीलपैकी कोणते आहे? ऑक्सिजनचा अणुक्रमांक आहे 8, त्याच्यामुळे त्याचा इलेक्ट्रॉन स्वरूपण येणार आहे 2 आणि 6. लिथियमची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? पर्याय क्रमांक 1. एकसारखे संघटन असलेल्या द्रव्याच्या भागाला टिंबटिंब म्हणतात, तर त्याला प्रावरण असे म्हणतात. मॅग्नेशियम क्लोराईडचे रेणुसूत्र कोणते आहे? तर मॅग्नेशियम क्लोराईडचे रेणुसूत्र आहे MgCl2. टिंबटिंब टक्के शुद्ध सोने म्हणजे 24 कॅरेट सोने असते, तर 100% शुद्ध सोने म्हणजे 24 कॅरेटचे असते. प्रक्रियेमुळे धातूंची झीज होते, यालाच काय म्हटलं जातं? क्षरण असं म्हटलं जातं. निसर्गात सापडणारा कार्बन रूपातील सर्वात कठीण पदार्थ म्हणजे तो आहे हिरा. ओझोन थरामुळे सूर्याची टिंबटिंब किरणे पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचू शकत नाहीत, तर ती अतिनील किरणे पोहोचू शकत नाहीत. विसंगत पद ओळखा. ज्वालामुखी, भूकंप, अणुस्फोट आणि वणवा. यामधील विसंगत पद आहे अणुस्फोट, कारण ज्वालामुखी, भूकंप आणि वणवा हे काय आहेत? नैसर्गिक आपत्ती आहेत. दरड कोसळल्याने धबधब्याचे टिंबटिंब होते. काय होते? स्थानांतरण. कॅमिलिओ गॉल्गी यांनी कोणते तंत्र विकसित केले आहे? तर त्यांनी काळी अभिक्रिया हे तंत्र विकसित केले आहे. शरीरातील रक्तवाहिन्या किती प्रकारच्या असतात? तर शरीरातील रक्तवाहिन्या या 3 प्रकारच्या असतात. त्या म्हणजे धमन्या, केशिका आणि शिरा. टिंबटिंब स्नायू अनैच्छिक असतात, तर हृदयामधील स्नायू हे अनैच्छिक असतात. पानावर बारीक टिंबटिंब असतात, तर पानावर बारीक पर्णरंध्रे असतात. चुन्याच्या निवळीचे रेणुसूत्र कोणते आहे? तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे CaOS ट्वाइस हे काय आहे? चुन्याच्या निवळीचं रेणुसूत्र आहे. टिंबटिंब आम्ल आपले अनुवंशिक ग्रुप ठरवते, तर ते कोणते आम्ल आहे? DNA. टिंबटिंब उदासीन असतात,
तर क्षार हे उदासीन असतात. क्लोरीनचे इलेक्ट्रॉन स्वरूपन, क्लोरीनचा अणुक्रमांक आहे 17, त्यामुळे त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन येईल 2, 8, 7, पर्याय क्रमांक 2. उष्णतेचे SI एकक कोणते आहे? उष्णतेचे SI एकक आहे जूल. टिंबटिंबचा गोठणबिंदू 32° फॅरनहाइट असतो, तर तो पाण्याचा. परावर्तित किरण व स्तंभिकेमधील कोनास परावर्तन कोन असं म्हणतात. पाण्यात विद्राव्य असणारी काच म्हणून तिला जल काच असं म्हटलं जातं. बघा पर्याय क्रमांक 1. वॉटर ग्लासही म्हटलं जातं. म्हणजे आपला करेक्ट आन्सर काय असेल? पर्याय क्रमांक 4, पर्याय 1 व 3 बरोबर. सूर्याचे एकूण वस्तुमान खालीलपैकी कोणते आहे? तर 2 × 10⁻³ kg एवढे काय आहे? सूर्याचे एकूण वस्तुमान आहे. तर अशा प्रकारे आपण सॅटमधील शालेय क्षमता चाचणीमधील 1 ते 35 प्रश्न हे विज्ञान या भागावरती विषयावरती आधारित होते, ते आपण सोडवलेले आहेत. आता यापुढील जे प्रश्न आहेत ते समाजशास्त्र या घटकावरती आधारित आहेत. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल 1927 मध्ये टिंबटिंब हे पत्र सुरू केले. तर त्यांनी बहिष्कृत भारत हे पत्र 1927 मध्ये सुरू केले होते. 1498 मध्ये पोर्तुगीज खलाशी टिंबटिंब आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात येऊन पोचला. तो कोण खलाशी होता? वास्को द गामा. टिंबटिंब हे आधुनिक राष्ट्र होते. तर त्या काळामध्ये इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते. इंग्लंडच्या राणीच्या राहीनाम्यातील खालीलपैकी कोणती बाब नाही हे पर्यायामधून ओळखायचं आहे. तर यामधील पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. शासकीय नोकऱ्या गुणवत्तेवर दिल्या जाणार नाहीत. सती प्रथेला टिंबटिंब यांनी कडाडून विरोध केला. तर राजा राम मोहन रॉय यांनी सती प्रथेला प्रथम कडाडून विरोध केला होता. हिंदू समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून 1915 साली टिंबटिंब संघटनेची स्थापना झाली. तर 1915 साली हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली होती. त्यानंतर प्लेगचे साथीचा बंदोबस्त करण्यासाठी जुलूम जबरदस्ती करणारा इंग्रज अधिकारी खालीलपैकी कोणता आहे? तर तो कोण होता? रँड होता. पर्याय क्रमांक 1. महात्मा गांधीजीचा भारतातील पहिला लढा म्हणजे चंपारण्य शेतकरी लढा, हा त्यांचा पहिला लढा होता. दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली आयोजित करण्यात आली होती? दुसरी गोलमेज परिषद ही 1931 साली आयोजित करण्यात आली होती. महात्मा गांधी व व्हाईसरॉय आयर्विन यांच्यात समझोता झाला, यालाच काय टिंबटिंब करार असे म्हणतात? तर यालाच गांधी आयर्विन करार असं म्हणतात. खालीलपैकी प्रतिसरकारचे कोणते काम अयोग्य आहे? तर या ठिकाणी बघा, प्रतिसरकारने दारूबंदीही केलेला आहे, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम केलेलं आहे आणि साक्षरता प्रसार केलेला आहे. म्हणजे यामधील सावकारशाहीला विरोध हे काम अयोग्य आहे असे आपल्याला म्हणावं लागेल. 1904 साली स्थापन केलेल्या संघटनेला टिंबटिंब असे नाव देण्यात आले. 1904 साली ही अभिनव भारत ही संघटना स्थापन झाली होती. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे यासाठी आमरण उपोषण करणारे समाजसेवक खालीलपैकी कोण आहेत? तर साने गुरुजी हे आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीची खालीलपैकी वृत्तपत्रे कोणती आहेत? तर मूक नायक, बहिष्कृत भारत, समता हे तिन्ही त्यांची वृत्तपत्रे आहेत. म्हणून आपला पर्याय असेल पर्याय क्रमांक 4, सर्व पर्याय बरोबर. 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा टिंबटिंब यांच्या वर्चस्वातून मुक्त झाला. तर गोवा हा पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून मुक्त झाला. गोव्यावरती पोर्तुगालांचे वर्चस्व हे खूप वर्ष होते. टिंबटिंब राज्य हे भारतातील एक प्रागतिक राज्य आहे. तर ते महाराष्ट्र राज्य हे भारतातील एक प्रागतिक राज्य आहे. टिंबटिंब हे पूर्णतः बरखास्त होत नाही. तर विधान परिषद हे पूर्णतः बरखास्त होत नाही. भारतातील कायदा पद्धतीच्या प्रमुख 2 शाखा आहेत. कोणत्या? एक दिवाणी कायदा आणि फौजदारी कायदा. न्यायाधीशांचे वेतन भारताच्या टिंबटिंब निधीतून दिले जाते. तर ते संचित निधीतून दिले जाते. मंत्रिमंडळाचे नेतृत्व टिंबटिंब करतात. कोण करतात? प्रधानमंत्री करतात. टिंबटिंब यंत्राच्या साहाय्याने आजही खगोलीय वेध घेणे शक्य आहे. तर ते कोणतं यंत्र? जंतर मंतरच्या साहाय्याने. सूर्यमालेतील बाह्यग्रह टिंबटिंब अवस्थेत आहेत. तर ते वायुरूप अवस्थेमध्ये आहेत. पृथ्वीच्या वातावरणाचे सूर्याकडून येणाऱ्या टिंबटिंबपासून संरक्षण होते. कशापासून?
सौर वातापासून संरक्षण होते. टिंबटिंब ही पाण्याचे बाष्पात रूपांतर करणारी प्रक्रिया आहे, तर ती आहे बाष्पीभवन. सिरस हे मुख्यतः टिंबटिंब असतात, तर सिरस हे मुख्यतः तंतुमय असतात. सिरस हा ढगांचा प्रकार आहे. पाणी व जमिनीची पातळी टिंबटिंब आहे, तर ती असमान आहे. बिगर शेतजमीन असलेल्या मालमत्तेची नोंद टिंबटिंबमध्ये केली जाते, तर मिळकत पत्रिके यामध्ये केली जाते. भारतातील टिंबटिंब लोकसंख्या स्थलांतरित आहे, तर भारतातील 0.52% लोकसंख्या ही स्थलांतरित आहे. उद्योगधंद्याची माहिती मिळणारे घटक कोणते आहेत? संगणक, इंटरनेट, मोबाईल तीनही आहेत, म्हणून सर्व पर्याय बरोबर. दहिवर सहसा टिंबटिंब प्रदेशात हिवाळ्यात पाहायला मिळते, तर दहिवर हे सहसा समशीतोष्ण प्रदेशामध्ये आपल्याला हिवाळ्यात पाहायला मिळते. टिंबटिंब निर्मिती सौरमालेबरोबरच झालेली आहे, तर पृथ्वीची निर्मिती ही सौरमालेबरोबर झालेली आहे. प्रावणाच्या खाली व पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा भाग म्हणजेच काय असतो? तो गाभा. खालीलपैकी कोणते राज्य कोरड्या व उष्ण हवेच्या प्रदेशात येते? तर राजस्थान हे कोरड्या व उष्ण हवेच्या प्रदेशामध्ये येते. टिंबटिंब हे जमिनीपासून उंचावर आढळणारी सांद्रीभवनाची रूपे आहेत, तर ते उंचावर आढळणारी कोण आहेत? ढग. खालीलपैकी वृष्टीचा प्रकार नसणारा पर्याय निवडा. ढगफुटी, गारपीट आणि अतिवृष्टी हे वृष्टीचे प्रकार आहेत, तर दुष्काळ हा वृष्टीचा प्रकार नाही. आता आपण 71 ते 90 प्रश्न गणित या विषयावरती सोडवणार आहोत. बघा त्यामधील पहिला प्रश्न. एका चौरसाचा कर्ण 10 वर्गमुळात 2 मीटर आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. आपल्याला सूत्र माहिती आहे. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे? 1/2 गुणिले कर्णचा वर्ग. तर 1/2 कर्ण दिलेला आपल्याला 10 वर्गमुळात 2 त्याचा वर्ग, म्हणजे 1/2 10चा वर्ग 100 आणि वर्गमुळात 2चा वर्ग किती असतो? 2. म्हणजे काय होईल? हे 2 कॅन्सल झाले, राहिले काय? 100 चौरस मीटर. म्हणजे क्षेत्रफळ किती आहे? 100 चौरस मीटर. पर्याय क्रमांक 2. x - 2 भागिले 3, दुसऱ्या कंसामध्ये x + 2 भागिले 3 बरोबर किती? आता हे आपल्याला सोडवावं लागेल. बघा, x - 2 भागिले 3 आणि x + 2 भागिले 3. गुणाकार असेल तर काय होतो? अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार, म्हणजे x - 2 गुणिले x + 2 भागिले 3 गुणिले 3 बरोबर काय होईल? x - 2 आणि x + 2 जर एका कंसात असेल तर त्याला आपण कसं लिहू शकतो? x² - 2² भागिले 9. म्हणजेच काय होईल? x² - 4 भागिले 9. बघा पर्यायामध्ये उत्तर. पर्याय क्रमांक 1. चौकोन ABCD दिलेला आहे, त्यामधील त्रिकोण AOD, त्रिकोण AOD आणि त्रिकोण AOB हे कोणत्या कसोटीने एकरूप होतील? बघा, या ठिकाणी ही बाजू आहे, हा कोण आहे, म्हणजे बा को, आणि ही बाजू एकच आहे, म्हणजे बा को बा या कसोटीने ते एकरूप होतील. पर्याय क्रमांक 2. एक्सचा पगार वायच्या दुप्पट, झेडचा पगार एक्सच्या पावपट. जर तिघांच्या पगारांची बेरीज 525 रुपये आहे, तर झेडचा पगार किती? आता बघा या ठिकाणी एक्सचा पगार वायच्या दुप्पट, म्हणजे एक्स बरोबर किती? 2y. झेडचा पगार एक्सच्या पावपट, म्हणजे x भागिले 4. पण एक्सची किंमत किती आपण इथं दिली? 2y, म्हणून 2y भागिले 4 ह्या आपल्याला किमती मिळाल्या आणि एक y. आता या तिघांची मिळून किती आहे? 525, म्हणून x + y + z बरोबर 525. x बरोबर किती आहे? 2y + y. परत z बरोबर किती आहे? 2y/4 बरोबर 525. आता हे 3y झाले अधिक 2y भागिले 4 बरोबर 525. आता पुढे काय होईल? हे 4 गुणिले 3 12y अधिक 2y भागिले 4 बरोबर 525. आता हे 4 इकडे काय होणार? वरचे 2 किती झाले? 12 + 2 14y. 4 याला गुणिले झाल्यानंतर तिथं उत्तर किती येणार आहे? 2100. म्हणून y बरोबर किती येईल? 2100 भागिले 14 बरोबर 150.
म्हणजे वायची किंमत आली 150, पण आपल्याला काढायची आहे कोणाची? झेडची. मग झेड बरोबर आपल्याला माहिती आहे काय आहे? 2y भागिले 4. म्हणजे 2 गुणिले 150 भागिले 4 बरोबर किती होणार आहे? 75. म्हणून पर्याय क्रमांक किती असेल? 1.75 रुपये. बघा आता या ठिकाणी 20चा वर्ग आहे. किती आहे 20चा वर्ग? 400 अधिक 15चा वर्ग 225, त्याचा चौथे मूळ आहे. बरोबर यांची बेरीज किती होते? 625. 625चे चौथे मूळ म्हणजेच काय? 625च्या 1/2चा 1/2 मूळ. मग 625चा आपण 1/2 मूळ म्हणजे वर्गमूळ घेऊया. किती येईल? 25. आता 25चा 1/2 मूळ म्हणजेच किती? त्याचं वर्गमूळ म्हणजे किती? 5. म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे आपलं? 5. पर्याय क्रमांक 2. 36x वर्ग अधिक 49y वर्ग ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी खालीलपैकी कोणते पद आवश्यक आहे? आता या ठिकाणी मध्यम पदाचं सूत्र आपल्याला वापरायचं आहे. काय? मधले पद बरोबर 2 गुणिले वर्गमुळामध्ये पहिले पद गुणिले दुसरे पद. आता 2 गुणिले वर्गमुळामध्ये पहिलं पद काय आहे? 36x वर्ग गुणिले दुसरं पद काय आहे? 49y वर्ग. तर आता यांचं वर्ग 36x वर्गाचं वर्गमूळ 6x गुणिले 49y वर्गाचं 7y. आता यांचा गुणाकार करूया. म्हणजे किती येईल? 6 दोन्ही 12, 12 गुणिले 7 84, 84xy. म्हणजे त्याचं कोणत्या पद पूर्ण वर्ग होण्यासाठी कोणतं पद आपल्याला लागणार आहे? 84xy. बघा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 1. तर या ठिकाणी आपल्याला समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. म्हणून आपण समलंब चौकोनाचे क्षेत्रफळाचं सूत्र घेऊया. काय आहे सूत्र? 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले लंबांतर. आता बघा या ठिकाणी 1/2 गुणिले समांतर बाजूची बेरीज. समांतर बाजू कोणती आहेत? AB आणि CD. मग ABची लांबी आहे 15 अधिक CDची किती आहे? 17 गुणिले लंबांतर म्हणजे AO. AOचं किती आहे? 8. 1/2 गुणिले यांची जर बेरीज केली आपण तर किती होते? 32 गुणिले 8. 2ने आपण 8ला भागूया. 4 म्हणजे 32 गुणिले 4 किती येते बघा आता? 4 दोन्ही 8, 4 त्रिकम 12, 128. आपलं उत्तर असेल 128 चौरस सेंटीमीटर. बघा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 1.